राज्य उत्पादन शुल्क विभागानं मोठी कारवाई करत धारावी परिसरातील बनावट स्कॉच मद्य निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला असून बनावट स्कॉच मद्य, रिकाम्या बाटल्या, बनावट बुचं, हिटगन आणि 4 चाकी वाहनासह सुमारे 19,59,920 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून पुणे जिल्ह्यातील विषारू दारू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर अवैध मद्यनिर्मिती विरोधात विशेष मोहीम राबवण्यात येते. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख, सहायुक्त पी सुर्वे, विभागीय उपायुक्त निलेश सांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. एल विभाग मुंबई उपनगर 2च्या पथकाला 7 जून रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार घाटकोपर इथे सापळा रचण्यात आला. 4 चाकी वाहनातून विविध ब्रँडच्या बनावट स्कॉच मद्याच्या बाटल्यांची वाहतूक करणाऱ्या एका इसमासह चालकाला ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत बनावट स्कॉच मद्य, रिकाम्या बाटल्या, विविध ब्रँडच्या बनावट बुचं आणि बाटल्या सीलबंद करण्यासाठी वापरण्यात येणारी हिटगन असा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी छगन अमृत चौहान, श्यामरतन बंकटी क्षीरसागर आणि विनोद हौशी परमार यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात पुढील तपास दुय्यम निरीक्षक अनिल राठोड करत आहेत. तसंच नागरिकांनी बनावट मद्य खरेदी करू नये आणि अशा प्रकारच्या अवैध व्यवसायाची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या व्हॉट्सअप क्रमांक किंवा टोल फ्री क्रमांकावर द्यावा, असं आवाहन अधीक्षक चरणसिंग राजपूत यांनी केलं आहे.